आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे आणि मी राजेश शिरभाते. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. 50% आरक्षण मर्यादेच्या अधीन राहून ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. दूरसंवाद क्षेत्रात रचनात्मक बदल घडवणाऱ्या आणि प्रक्रिया सुलभ करणाऱ्या अनेक सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. विदर्भासारख्या खनिज आणि नैसर्गिक साधन संपत्तीनं संपन्न असलेल्या प्रदेशात सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्यासाठी पुढाकार घेण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं तंत्रज्ञान संस्थांना आवाहन. स्थलांतरित ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना. आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 476 अंकांच्या वाढीसह 58,723 अंकांच्या नव्या उंचीवर बंद. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशभर 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. आमच्या युवा श्रोत्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनाही त्यासाठी मदत करावी. आणि हो, लसीकरण झालं म्हणून निष्काळजी राहू नका. सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सवही सुरू आहे. गर्दी करू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही. कोरोना प्रतिबंधक नियम पाळा. शक्यतो घरीच राहा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. बाहेर पडताना मुखपट्टी वापरा. सुरक्षित अंतर राखा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. ओबीसी आरक्षणाबाबत 50% आरक्षण मर्यादेत राहून ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. त्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात बदल केला जाणार आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि इतर काही राज्यांनी 50% मर्यादेत अध्यादेश काढला आहे. हाच अध्यादेश सध्याच्या पोटनिवडणुका आणि यापुढे इतर निवडणुकांना देखील लागू असेल, असंही भुजबळ म्हणाले. त्यामुळे ओबीसींच्या 10 ते 12% जागा कमी होणार आहेत. या जागा कमी झाल्या तरी बाकीचं आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचललं आहे. तसंच हा अध्यादेश न्यायालयातही टिकेल, असंही भुजबळ यांनी सांगितलं. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपानं आज राज्यभरात विविध ठिकाणी राज्य सरकारविरोधात जन आक्रोश आंदोलन केलं. नागपुरात भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अटकाव केला. ठाणे जिल्ह्यात भाजपाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कोर्ट नाका इथं आंदोलन केलं. भाजपा ओबीसी जनतेच्या पाठीशी आहे. आगामी निवडणुकीत सर्व जागांवर ओबीसी समाजातले उमेदवार दिले जातील, अशी माहिती निरंजन डावखरे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी धिक्काराच्या घोषणा दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. दरम्यान आंदोलनाची नौटंकी करून भाजपाला आपलं पाप झाकता येणार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी आहेत. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन करावं, असं ते म्हणाले. दूरसंवाद क्षेत्रात रचनात्मक बदल घडवणाऱ्या आणि प्रक्रिया सुलभ करणाऱ्या अनेक सुधारणांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून साकारणाऱ्या मजबूत दूरसंवाद उद्योगाकडे वाटचाल करणाऱ्या या सुधारणा आहेत, असं ते म्हणाले. या सुधारणामुळे रोजगाराच्या संधी, उद्योजकांमध्ये निकोप स्पर्धा, गुंतवणुकीचा ओघ आणि खेळता पैसा वाढीला लागेल. तसंच सेवा पुरवठादारांवरचे निर्बंध कमी होतील, असं त्यांनी सांगितलं. वाहन आणि ड्रोन उद्योगांना उत्पादनावर आधारित प्रोत्साहनपर सुविधा देणाऱ्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं की या योजनेकरता 26,058 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असेल. यातले 25,938 कोटी रुपये वाहन उद्योगासाठी तर 120 कोटी रुपये ड्रोन उद्योगासाठी असतील.
येत्या 5 वर्षात 47,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक या क्षेत्रात अपेक्षित असून 7,60,000पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल असं ठाकूर म्हणाले. विदर्भासारख्या खनिज आणि नैसर्गिक साधन संपत्तीनं संपन्न असलेल्या प्रदेशात सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्यासाठी व्हीएनआयटी अर्थात विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेसारख्या संस्थांचं तंत्रज्ञान उपयोगी पडावं या दृष्टीनं या संस्थांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज राष्ट्रीय अभियंता दिन आणि भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून ऑनलाईन आयोजित व्हीएनआयटीच्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विदर्भात विपुल प्रमाणात असणारा तांदूळ, बांबू, संत्री, कापूस या सर्वांचं व्यवस्थापन करून विदर्भाला समृद्ध बनवण्यासाठी व्हीएनआयटी आपल्या तंत्रज्ञानाच्या आधारे चालना देईल असं ते म्हणाले. राज्यातल्या साखर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. ते आज मंत्रालयात ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांसाठी तसंच दिवंगत गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार महामंडळ तातडीनं कार्यान्वित करण्याबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. स्थलांतरित ऊस तोडणी कामगारांच्या जिल्हानिहाय संख्येचं प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्या पाल्यांसाठी वसतिगृहांची उभारणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. स्थलांतरित ऊस तोडणी कामगार, मुकादम आणि वाहतूक कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 476 अंकांची वाढ झाली आणि तो 58,723 अंकांच्या विक्रमी उंचीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 139 अंकांची वाढ नोंदवत 17,519 अंकांच्या नव्या उंचीवर बंद झाला. दिल्ली पोलिसांनी काल अटक केलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत कोणत्याही प्रकारची रेकी केली नव्हती, तसंच एटीएसच्या कामात कोणत्याही प्रकारची कुचराई झालेली नाही असं एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाची आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. या 6 दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेख हा धारावीत राहणारा असून त्याचे दाऊदशी संबंध असल्याचं उघडकीला आलं आहे असंही अग्रवाल यांनी सांगितलं. आकाशवाणीचे सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित कैलाश पात्रा यांना नुकताच ओडिशा सरकारचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ओडिशाचे सांस्कृतिक मंत्री ज्योती प्रकाश पाणिग्रही यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भुवनेश्वर इथल्या रवींद्र मंडपात हा कार्यक्रम संपन्न झाला. पंडित पात्रा हे आकाशवाणीचे उच्चतम श्रेणीचे कलाकार आहेत. पात्रा हे सध्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर कार्यरत आहेत. देशभरात काल नव्याने आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीच्या दरात वाढ झाली आहे. काल 38,000 रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत 3,25,00,000पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर 97.62% झाला आहे. काल 27,000पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले तर 284 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 4,43,497 झाली आहे. सध्या देशभरात 3,51,087 रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात काल 3,685 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 3,530 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 52 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण 65,04,147 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 63,12,706 रुग्ण बरे झाले तर 1,38,221 रुग्ण दगावले. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.6% झालं आहे. महालक्ष्मी हा सण साजरा करताना परंपरा जपण्याबरोबरच सामाजिक जाणीवेचं भान ठेवून उस्मानाबाद जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प कळंबच्या येरमाळा विभागाच्या पर्यवेक्षिका अनुपमा बोरफळकर यांनी कुपोषण मुक्तीचा विषयही हाताळला आहे. सुयोग्य पोषण घडावं, योग्य आहाराची माहिती व्हावी म्हणून सध्या चालू असलेल्या पोषण महा आणि बेटी बचाव बेटी पढाव या योजनांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून त्यांनी केला आहे. पोस्टर आणि वैविध्यपूर्ण चित्रामधून बालकं आणि महिलांच्या पोषणासाठी शास्त्रशुद्ध माहिती तसंच साध्या सरळ सोप्या विविध पाककृतीतून पोषणासाठी आधार ठरेल अशी माहिती दिली जात आहे. शिवाय येरमाळा विभागातल्या प्रत्येक गावात पोषण वाटिका तयार केली जाते. आकाशवाणीचे निवृत्त निवेदक यशवंत राजाराम वैद्य यांचं आज कोल्हापूर इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते.
मुंबई आणि रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्रांवर त्यांनी निवेदक म्हणून काम केलं होतं. अनेक नभोनाट्य आणि श्रुतिकांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. राज्य नाट्य स्पर्धेचं परीक्षणही त्यांनी काही काळ केलं होतं. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलानं काढलेल्या सायकल रॅलीला आज वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राममधून केंद्रीय राखीव पोलीस दल नागपूर परिमंडलचे पोलीस उपमहानिरीक्षक आय लोकेंद्र सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. कन्याकुमारी ते राजघाटापर्यंत ही सायकल रॅली असून ती 2 ऑक्टोबरला दिल्लीत राजघाटावर पोहोचेल. तिथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीची सांगता होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्य सैनिकांचा सिंहाचा वाटा आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आढावा आकाशवाणीकडून घेतला जात आहे. त्यात आज ऐकूया नाशिक जिल्ह्यातले स्वातंत्र्य सैनिक बळवंत महाबळ यांचं योगदान. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या नाशिकच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीत अनेकांचा समावेश आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रभावळीतील असंच एक नाव म्हणजे कृष्णाजी बळवंत महाबळ होय. अभिनव भारतचे ते शपथबद्ध सदस्य होते. स्वातंत्र्य सैनिकांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या अभिनव भारतची शाखा त्यांनी धुळे आणि पुणे येथे सुरू केली. ब्रिटिशांनी बाबाराव सावरकर यांना अटक केली. त्यावेळी त्यांच्या हाती काही पुरावे लागू नये यासाठी कृष्णाजी महाबळ यांनी रातोरात सावरकर यांच्या भगूर येथील वाड्यात जाऊन त्यांचे सर्व पुरावे नष्ट केले होते. 15 ऑगस्ट 1886 रोजी बडोदे येथे त्यांचा जन्म झाला. बडोद्याचे व्यायाम भीष्माचार्य माणिकराव यांच्याकडे त्यांनी शारीरिक शिक्षणाचे धडे घेतले. 1905च्या अखेरीस मित्रमेळ्याचे रूपांतर अभिनव भारत या सशस्त्र क्रांतिकारी संघटनेत झाले. या संघटनेचे महाबळ गुरुजी शपथबद्ध कार्यकर्ते होते. या संघटनेचा एक विचार असा होता की संघटनेचे सभासद बौद्धिकदृष्ट्या हुशार हवेच, परंतु ते शारीरिकदृष्ट्याही सक्षम असावे. त्या दृष्टीने त्यांना शारीरिक शिक्षणाचे धडे देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाबळ गुरुजींनी केले. हा खटला सुरू होणार हा सुगावा जेव्हा क्रांतिकारकांना लागला त्यावेळी महाबळ गुरुजींवर एक जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांना रात्रीच्या रात्री भगूरला सावरकरांच्या घरी पाठवण्यात आलं आणि ब्रिटिश पोलिसांच्या हाती पुरावे लागण्यापूर्वी त्यांचं बाबारावांचं जे काही महत्त्वपूर्ण साहित्य होतं, महत्त्वाची कागदपत्र होती, ती जाळून टाकण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्यामुळे अनेक क्रांतिकारकांचे प्राण वाचले. त्यांनी स्थापन केलेली यशवंत व्यायामशाळा अखंड कार्यरत आहे. महाबळ गुरुजींच्या कर्तृत्वाला त्रिवार वंदन. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ऐकूयात एक आवाहन. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे लढा भारतीय स्वातंत्र्याचा. गुलामगिरीचं जोखड झुगारून देण्यासाठी प्रत्येक भारतीयानं प्राणाची बाजी लावली. विविध जिल्ह्यातल्या त्या लढ्याची गाथा उलगडून दाखवणारा कार्यक्रम दर सोमवारी संध्याकाळी 7:15 वाजता अस्मिता वाहिनीवर. जरूर ऐका विशेष कार्यक्रम लढा भारतीय स्वातंत्र्याचा. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 50% आरक्षण मर्यादेच्या अधीन राहून ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. दूरसंवाद क्षेत्रात रचनात्मक बदल घडवणाऱ्या आणि प्रक्रिया सुलभ करणाऱ्या अनेक सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. विदर्भासारख्या खनिज आणि नैसर्गिक साधन संपत्तीनं संपन्न असलेल्या प्रदेशात सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्यासाठी पुढाकार घेण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं तंत्रज्ञान संस्थांना आवाहन. स्थलांतरित ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना. आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 476 अंकांच्या वाढीसह 58,723 अंकांच्या नव्या उंचीवर बंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.